मित्रांनो, कल्पना करा तुम्ही नेहमीप्रमाणे कार चालवत रस्त्यावरनं चाललेला आहात. रस्ता मोकळा आहे, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. पण अचानक एका क्षणामध्ये सगळं काही बदलून जातं. एखाद्याच्या छोट्याशा चुकीमुळे तुमच्या कारचा अपघात होतो. काही सेकंदांपूर्वी सगळं काही व्यवस्थित चालू असतं, पण पुढच्याच क्षणी तुमच्या डोक्यामध्ये हजारो प्रश्न सुरू होतात. कारचं किती नुकसान झालं असेल, आपल्याला दुरुस्तीसाठी किती खर्च येणार असेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स कंपनी आपला क्लेम जो आहे तो मंजूर करेल का की रिजेक्ट करेल, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये गर्दी करतात. भारतामध्ये दरवर्षी लाखो अपघात होत असतात, पण अपघातानंतर वाहन चालकांना होणारा सगळ्यात मोठा त्रास म्हणजे इन्शुरन्स क्लेमची प्रक्रिया. अनेकदा लोक काय म्हणतात माहितीये का, इन्शुरन्स कंपन्या क्लेम देण्यासाठी मुद्दाम वेळ लावतात. काही लोक तर इन्शुरन्स कंपन्यांवर आरोप करतात की कंपन्या फक्त कारण शोधून काढतात आणि तुमचा क्लेम रिजेक्ट करतात. पण खरं जर सांगायचं झालं तर अनेक वेळा क्लेम रिजेक्ट होण्यामागे कंपनीपेक्षा ग्राहक म्हणून आपल्या छोट्या चुका कारणीभूत असतात. आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. जर तुम्ही कारचे मालक असाल, कार इन्शुरन्स जर तुम्ही घेतला असेल किंवा भविष्यामध्ये तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही जी माहिती आहे ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण योग्य माहिती जर तुमच्याकडे असेल तर अपघातानंतर सुद्धा तुम्हाला इन्शुरन्सचा जो क्लेम आहे तो सहज मिळू शकतो. दुसरं म्हणजे पैसा पाणीवर कार आणि फायनान्स या दोन्ही विषयांवर अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही चॅनेलवर एकदा फेरफटका मारा, चॅनेल नक्की पहा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता काय चुका होतात ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे अपघाताची माहिती जी आहे ती इन्शुरन्स कंपनीला वेळेवर न देणं. अनेक लोक काय करतात, अपघात झाला की पहिल्यांदा ते घाबरतात. काही जण आधी कार गॅरेजमध्ये नेतात, काही जण आपल्या नातेवाईकांना फोन करतात, काही जण परिस्थिती शांत होण्याची वाट बघतात. पण या सगळ्या गोंधळामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बरेच जण विसरतात, ती म्हणजे इन्शुरन्स कंपनीला आपल्या झालेल्या अपघाताची लगेच माहिती देणं. बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांच्या नियमानुसार अपघात झाल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत कंपनीला माहिती देणं हे अतिशय आवश्यक असतं. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा कंपनीचा संशय जो आहे तो वाढतो. कंपनी काय विचार करते, जर अपघात खरोखर झाला असेल तर मग माहिती देण्यासाठी या माणसाने एवढा वेळ का घेतला. यामुळे काय होतं, कंपनी पुन्हा एक सेपरेट एन्क्वायरी सुरू करू शकते. तुमच्याकडे एक सर्वेअर पाठवला जातो, ॲडिशनल काही कागदपत्र जी आहेत ती तुम्हाला मागवली जातात. परिणामी तुमचा क्लेम मंजूर होण्यासाठी काही आठवडे, कधी काही महिन्यांचा देखील वेळ लागू शकतो. म्हणून अपघात झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता तपासणं आणि त्यानंतर ताबडतोब इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधणं. दुसरी मोठी चूक म्हणजे घटनास्थळाचे पुरावे गोळा न करणं. आजचं जे काही जग आहे ते मोबाईलचं जग आहे. आता सगळ्या या गोष्टी ज्या आहेत, फोटो वगैरे घेणे सोपं आहे. अपघात झाला तर शक्य असेल तर वाहनाचे तुम्ही लगेच फोटो काढा, नुकसान झालेल्या भागांचे फोटो काढा, अपघाताच्या ठिकाणाचे फोटो काढा, समोरची गाडी, आसपासची परिस्थिती या सगळ्याचे व्हिडिओ काढा. अनेक लोक काय करतात, हे करत नाहीत. नंतर जेव्हा कंपनीकडनं पुरावे मागितले जातात तेव्हा मग याचा प्रॉब्लेम होतो, कारण तुमच्याकडे काहीच नसतं. अशा वेळी मग काय होतं, चौकशीसाठी त्यांना वेळ लागतो आणि चौकशीसाठी वेळ लागला की क्लेमची जी प्रोसेस असते ती लांबत राहते. आता तिसरी आणि अतिशय सामान्य चूक म्हणजे चुकीची किंवा अपुरी कागदपत्रे जमा करणे. इन्शुरन्ससाठी क्लेमचा फॉर्म भरताना अनेक लोक काय करतात, घाई करतात. अपघाताची तारीख जी आहे ती चुकीची लिहिली जाते, वाहनाचा नंबर चुकीचा भरला जातो किंवा घटनेचं वर्णन जे आहे ते अर्धवट दिलं जातं. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, पोल्युशन सर्टिफिकेट किंवा इन्शुरन्स पॉलिसीची प्रत असेल, इतर काही आवश्यक असलेल्या गोष्टी असतात जसं की FIR असेल किंवा आणखी काही कागदपत्रे असतील ती अपूर्ण असतात. काही वेळा कंपन्या तुमच्या झालेल्या अपघातानंतर तुम्ही जे उपचार केले त्या उपचारांचे देखील कागदपत्र मागवतात, प्रिस्क्रिप्शन, एक्सरे हे सगळं मागवतात, जेणेकरून त्याच्या डेट्स ज्या आहेत ते ॲक्सिडेंटची होणारी डेट आणि तुमच्या एक्सरे वगैरेची जी डेट आहे ती जर मॅच होत असेल तर कंपन्यांना ते प्रोसेस करणं सोपं जातं. ती मॅच होत नसेल तर कंपन्या सरळ तुमचा क्लेम रिजेक्ट करतात. आत्ता सांगितलं तसं एक लक्षात ठेवा, इन्शुरन्स कंपनी कुठल्याही फाईलवर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक त्यांच्याकडे आलेला पेपर तपासते. एखादा पेपर जर चुकीचा असेल, त्यावर काही खाडाखोड असेल, अपूर्ण असेल तर संपूर्ण जी प्रोसेस असते ती थांबवली जाते. क्लेम दाखल करण्यापूर्वी तुम्ही सगळे पेपर जे आहेत ते अतिशय व्यवस्थितपणे तपासणं आवश्यक आहे. चौथी चूक म्हणजे FIR तुम्ही न करणं. अनेक लोकांना काय वाटतं माहिती का, की बाबा अपघात आपला फार छोटासा झालेला आहे, मग आता कशाला एवढ्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जायचं. हे काही प्रमाणात जरी खरं असलं तरी FIR हा अत्यंत आवश्यक असतो. जर तुमचं वाहन चोरीला गेलेलं असेल, थर्ड पार्टीचं नुकसान झालेलं असेल किंवा एखाद्या माणसाला दुखापत झाली असेल किंवा मोठा अपघात झाला असेल तर FIR करणं अतिशय गरजेचं असतं. अनेक वेळा लोक काय करतात, पोलिसांच्या प्रक्रियेला कंटाळून FIR टाळतात.
नंतर इन्शुरन्स कंपनी काय करते, FIR ची तुम्हाला कॉपी मागते. आता तुम्ही FIRच केला नाही, त्यामुळे त्याची कॉपी तुमच्याकडे नसते आणि ती नसल्यामुळे तुमचा क्लेम अडकतो. विशेषतः थर्ड पार्टी क्लेम जेव्हा होतो त्यावेळेस FIR हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे FIR नेहमी तुम्ही करत जा. पाचवी आणि सगळ्यात धोकादायक चूक म्हणजे काय, की पॉलिसीच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या समजून न घेता पॉलिसी विकत घेणं. बहुतेक वेळा काय होतं, लोक इन्शुरन्स घेताना प्रीमियम किती कमी आहे याच्याकडे लक्ष देतात, पण पॉलिसीमध्ये नक्की काय काय कव्हर्ड असणार आहे, काय काय कव्हर्ड नसणार आहे हे फार कमी लोक वाचतात. समजा तुमची कार पूर किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे खराब जर झाली तर प्रत्येक पॉलिसी असं नुकसान झाल्यामध्ये तुम्हाला कव्हर देत नाही. अपघाताच्या वेळी चालकाने मद्यपान केलेलं असेल, ड्रायव्हिंग लायसन्स कायदेशीर नसेल किंवा गंभीर वाहतूक नियम तुम्ही जर काहीतरी मोडलेले असतील तर इन्शुरन्स कंपनी क्लेम जो आहे तो सरळ सरळ नाकारू शकते. म्हणून पॉलिसी घेतल्यानंतर सगळ्यात आधी तिच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचा, सगळे नियम वाचा, काय काय इन्क्लुजन्स आहेत, काय काय एक्सक्लुजन्स आहेत, हे सगळं तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पाहणे ते गरजेचं आहे. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याकडे अनेक लोक तसं तुलनेनं दुर्लक्ष करतात. अपघात झाल्यानंतर कंपनीच्या परवानगीशिवाय वाहनाची दुरुस्ती सुरू करू नये. अनेक वेळा लोक काय करतात, घाईघाईमध्ये गॅरेजमध्ये वाहन दुरुस्त करायला टाकतात आणि नंतर क्लेम करायला जातात. तर यावेळी काय होतं, की सर्व्हेअर काय म्हणतो की बाबा मूळ तुमची जी गाडीची कंडिशन होती ऍक्सिडेंट नंतर ती त्याला पाहता येत नाही, त्यामुळं किती तुम्हाला क्लेम सेटलमेंट करायची यावर त्याचा परिणाम होतो. नेहमी कॅशलेस गॅरेज जे आहेत त्याची तुम्ही माहिती ठेवा. अशा गॅरेजमध्ये दुरुस्ती जर तुम्ही केली तर तुमचा आर्थिक ताण थोडासा कमी होतो, क्लेमची प्रोसेस जी आहे ती सुलभ होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स तुम्ही वेळेवर रिन्यू केला पाहिजे. अनेक लोक काय करतात, पॉलिसी संपल्यानंतर काही दिवसांनी ती रिन्यू करतात. या कालावधीमध्ये जर तुमचा काही अपघात झाला तर कुठलाही क्लेम तुम्हाला मिळत नाही. एक्सपर्ट्सच्या मते अपघातानंतर शांत राहणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही घाबरून गेलात आणि चुकीचे निर्णय घेतले तर तुमचं नुकसान वाढू शकतं. परिस्थितीचा आढावा घ्या, आवश्यक पुरावे गोळा करा, कंपनीला माहिती द्या, सगळी कागदपत्र जी आहेत ती इन्शुरन्स कंपनीकडे जमा करा. आजच्या काळामध्ये कार इन्शुरन्स जे आहे हे तुमच्या आर्थिक संरक्षणासाठी एक महत्त्वाचं कवच आहे. एखाद्या मोठ्या अपघातामध्ये तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. अशा वेळी जर योग्य पद्धतीने क्लेम तुम्हाला मिळाला तर तुमच्यावरचा आर्थिक भार जो आहे तो कमी होतो. म्हणून लक्षात ठेवा, अपघात होणं हे तुमच्या हातात नसतं, पण अपघातानंतर काय करायचं आणि कुठल्या चुका टाळायच्या हे मात्र पूर्णपणे 100% आपल्या हातात असतं, तुमच्या हातात असतं. म्हणून त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. वेळेवर इन्शुरन्स कंपनीला माहिती देणं, योग्य ती कागदपत्र सादर करणं, आवश्यकतेनुसार FIR नोंदवणं, पॉलिसीच्या अटी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेणं, पुरावे जे आहेत ते जपून ठेवणं, या साध्या काही गोष्टी तुमचा इन्शुरन्स क्लेम लवकर मंजूर होण्यासाठी मदत करू शकतात. कारच्या अपघातामध्ये आपण आधीच घाबरलेला असतो, त्यात इन्शुरन्स क्लेम जर अडकला तर तुमचा मानसिक त्रास जो आहे तो आणखी वाढतो. पण योग्य माहिती आणि थोडी जर तुम्ही काळजी घेतली तर हा संपूर्ण प्रवास जो आहे तो अतिशय सोपा होऊ शकतो. असाच एक गंभीर विषय आहे, समजा तुमची बँक जर बुडाली तर त्या बँकेत तुमचे जे पैसे असतात त्याचं काय होतं यावर देखील आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला राईट साईडला दिसणारा हा जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सध्यासाठी इथेच थांबूयात, पाहत राहा पैसा.